माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव आणि ईश्वरी आता दोघंही जण निघालेले असतात. त्यांना आता त्या मठात जायचं असतं देवदर्शनासाठी. आता रस्त्याने जात असताना त्यांच्या वाटेत येत ना मध्येच आता काही लोक येतात आणि ती मुद्दामून वाटेत ना गाडी आडवी ठेवून बसलेली असतात. वाटेत गाडी आडवी ठेवून असतानाच ना त्यांना आता अर्णव सांगत असतो की गाडी बाजूला घ्या. मग तेव्हाच ना अर्णवला ते आता म्हणत असतात की नाही, गाडी बाजूला कशी घेणार, आमची गाडी बंद पडली आहे. केव्हाची ती गाडी आम्ही दुरुस्त करायला बघतोय पण ती गाडी ठीकच होत नाही आहे. मग तेव्हाच ना अर्णवला राग येतो, कारण अर्णवला जायला ऑलरेडी लेट झालेला असतो. त्यांना आता तो यज्ञ वगैरे करून स्पर्धेसाठी सुद्धा जायचं असतं. यासाठी ते दोघंही जण रात्रीच निघालेले असतात. त्यातच आता तो त्यांना गाडी बाजूला घ्यायला सांगतो पण ती लोक गाडी बाजूला घेत नसतात. म्हणून आता अर्णव स्वतःहूनच गाडीतून उतरतो. जसं आता अर्णव स्वतःहूनच गाडीतून उतरतो ना तसं आता ईश्वरी त्याला आधी नाही असं म्हणत असते, पण तरीसुद्धा ना अर्णव काही ऐकत नाही. अर्णवच्या लक्षात येत असतं की या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या मुद्दामून केल्या जात आहेत. मग आता अर्णव जसा गाडीतून उतरतो तसे ते आता गुंड जे आहेत ना ते आता अर्णवच्या अंगावर येतात, अर्णवला मारण्यासाठी वगैरे. अर्णवला मारण्यासाठी जसे ते आता गुंड पुढे येतात ना तसं मात्र आता ईश्वरी पाहत राहते. ईश्वरीला तर आता हे सगळं बघूनच ना धक्का बसलेला असतो, कारण ईश्वरीने आधी हे सगळं काही इमॅजिन केलेलंच नव्हतं की ही माणसं वाटेत अशीही असतील. पण आता जशी ती समोर जातात ना तेव्हा मात्र अर्णववर हात उचलतात, तेव्हा आता ईश्वरीचा जीवही वरखाली होत असतो. ह्यांना तर आता मुद्दामून ना वल्लरी किंवा सौदामिनीने पाठवलेलं होतं वाटेत आडवं येण्यासाठी, पण अर्णवसुद्धा त्यांना चांगलाच पुरून उरत होता. सोबतच त्याच्याबरोबर ईश्वरीही होतीच की. ईश्वरीने आता त्या गुंडांना मारायला घेतलेलं असतं. शेवटी ईश्वरी ही इंदौरची आहे आणि त्यामुळे तीही कशात कमी नाही हे तिने आता दाखवून दिलेलं असतं. अर्णवने सुद्धा आता त्या गुंडाला चांगलंच बेदम मारलेलं असतं. अर्णव आता त्या माणसाला अक्षरशः एकदमच डोकंसुद्धा त्याचं धड ठेवत नाही. त्यामुळे आता ते दोघंही जण इतका मार खातात ना की त्यांना पळून जाण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. मग आता गुपचूपपणे ते तिकडनं निघून जातात. जसे आता ते तिकडनं निघून जातात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला कसंबसं शांत करत असते, थंड करत असते, कारण तिलाही कळत असतं की नक्कीच ना खूप मोठे परिणाम झालेले आहेत. ती आता कसं अर्णवला शांत करायचा प्रयत्न करते. अर्णवला म्हणत असते की अर्णव सर रिलॅक्स. मग आता अर्णव म्हणतो की तू ओके आहेस ना, तर ईश्वरी म्हणत असते की हो मी ओके आहे. पण ईश्वरीच्या सुद्धा हाताला लागलेलं असतं, पण ती तेव्हा काही अर्णवला सांगत नाही, का तर अर्णव तेव्हा पुन्हा पॅनिक होईल असंच आता तिला वाटत असतं. आणि म्हणून मग त्यावेळेला तिने आता काहीच सांगितलेलं नसतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की दोघंही जण आता प्रवासाला निघतात. जसे आता दोघंही जण आता निघतात ना तसं मात्र इकडे आता पोचलेले असतात त्या मठामध्ये व्यवस्थित येऊन. तेव्हाच आता गुरुजीसुद्धा तयारीत असतात. गुरुजींनी बघितलेलं असतं की ही लोक एकत्रच आलेली आहेत. मग आता जेव्हा गुरुजी बघतात तेव्हा गुरुजी म्हणतात की बरं झालं आलात वेळेवर, तुम्हा लोकांची सोय तर करून ठेवलेली आहे, तुम्ही या फ्रेश वगैरे व्हा आणि तुमच्या रूमची सुद्धा सोय केलेली आहे, त्यामुळे निवांत आराम करा. म्हणजे कसं सकाळी व्यवस्थित आपल्याला पूजेला सुरुवात करता येईल. आपल्याला ना सकाळी लवकरच पूजा करायची आहे 6:30 वाजल्यापासून, असंही आता गुरुजींनी सांगितलेलं असतं. गुरुजींनी एवढं सगळं सांगितलं म्हटल्यावर इकडे आता ईश्वरी म्हणत असते की हो हो ते काय आहे ना आम्हाला येताना रस्त्यात, असं बोलून ती आता वाटेतच थांबते. मग आता तिला विचारलं जातं की नेमकं काय झालं. मग तेव्हा अर्णव आता म्हणत असतो की ते काय येणार रस्त्यात ना आम्हाला ट्रॅफिक लागलं ना ती त्याबद्दलच सांगत आहे, असंही आता तो बोलत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता अर्णव ईश्वरीला त्या गुरुजींनी रूमसुद्धा दिलेली असते अरेंज करून. मग आता दोघंही जण त्या रूममध्ये जातात. जसे आता त्या दोघंही जण रूममध्ये जातात ना तेव्हा ती रूम वगैरे बघून ना अर्णव तर म्हणत असतो की काय आपल्याला रात्र आता इथे राहायचे आहे का. मग आता ईश्वरी म्हणत असते की हो आपल्याला आता इथेच थांबायचं आहे. गुरुजी आता काही इन्स्ट्रक्शन वगैरे देऊन ना तिकडनं निघून जातात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की
ती रूम ना एकदमच अशी छोटी असते आणि त्या रूममध्ये जे त्यांना बेड दिलेला असतो त्यावर गादीही नसते आणि हे सगळं काही ना आता त्याने बघितलेलं असतं. तो म्हणत असतो की कसं अरेंज करायचं आहे आपण. मग ईश्वरी सांगत असते की काय झालं, एका रात्रीचा प्रश्न आहे, मग तरीसुद्धा मला ह्याच्यावर गादीसुद्धा नाही आहे, हे कसं आहे. मग आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की आपण ना इथे मठात आलो आहोत, एका हॉटेलमध्ये नाही. आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी एका दिवसासाठी का होईना मॅनेज तर कराव्याच लागणार आहेत, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता अर्णव का होईना तेवढ्यापुरती का होई शांत बसतो. कारण आता खरंच ना ती लोक मठात आलेत सेवा करायला. मग आता ते स्वतःची सेवा आपण कशी करून घ्यायची, आपण इकडेच सेवा करायला आलो आहोत, मग तुम्ही इथे आल्यावर स्वतःची सेवा करून घेणार आहात का, असं देखील आता ती अर्णवला बोलत असते. मग तेच आता अर्णव जो आहे ना तो मात्र आता शांतच असतो. अर्णव ज्या वेळेला शांत असतो, विचार करत असतो, त्याला आता काही गोष्टी ज्या आहेत ना त्या समजतच नसतात. आता ईश्वरीच्या हाताला लागलेलं असतं. ईश्वरीच्या हाताला लागल्यामुळे ना ईश्वरीला आता त्रास होऊ लागतो. मग आता अर्णव तिला विचारतो की काय झालं. तेव्हाच मग ईश्वरी अर्णवला सांगू लागते की काही नाही, सहज म्हणून हाताला लागलं आहे. मग आता मगाशी त्या गुंडांमुळेच लागलं ना, असंही आता विचारलं जातं. हो हो, त्या गुंडांमुळेच लागलं आहे असंही आता सांगितलं जातं. मग तुला काय गरज होती त्या गुंडांच्या मागे जायची. मग ईश्वरी म्हणते की मगाशी वाटेत बघितलंत ना की काय झालं, मला राहावलं नाही आणि म्हणूनच तर मग मी सगळं काही विसरून पुढे आले, असंही आता अर्णवला ती बोलत असते. मग अर्णव ना तिला आधी तिथे बेडवर बसवतो आणि मग आता तिच्या हाताचे थोडे एक्सरसाइज घेतो, तिचा हात वगैरे दाबून देत असतो. तेच आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की आपल्याला गुरुजींनी सांगितलं होतं की तुमच्यावर एक मोठं संकट येणार आहे, ते हेच संकट आहे की काय, असंही आता तिला वाटत असतं. पण जर हेच संकट ते असेल ना, तर ह्या संकटातून बाबा कसं बसं आपण सावरलो आहोत, नाहीतर काय झालं असतं ना याचा विचारही केला नसता मी. मग आता ईश्वरीला अर्णव सांगत असतो की नको विचार करूस इतका, आता सगळं काही नीट झालं आहे ना, सगळं काही ठीक झालं आहे, मग कशाला इतक्या गोष्टींचा विचार करतेस, असं बोलून तो आता तिला शांत करत असतो. तेच आता ईश्वरी आणि अर्णव उद्या तयारी करायची असते, पूजा असते, त्यामुळे आता पटकन झोपायचं ठरवतात. पण त्याच वेळेला ईश्वरीला आठवतं की ते गुंड कसे आले होते आणि बघितलं ना त्यांनी कशा काही गोष्टी केल्या त्यांना तर ना आपल्याला मुद्दामून कोणीतरी पाठवलं होतं आपल्या मागावर. अर्णव म्हणतो मी ह्या सगळ्या काही गोष्टी ओळखतो, पण चल आता आपण झोपायला हवं, रात्रही खूप झाली आहे, कारण त्यांना आता सकाळी लवकरच पहाटे उठून या पूजेसाठी लागायचं असतं, कारण त्यांना वेळेवर स्पर्धेलाही पोचायचं असतं आणि या सगळ्यासाठी त्यांची आता धावपळ सुरू असते. मग आता या सगळ्यासाठी धावपळ सुरू असतानाच ना इकडे आता अर्णव ईश्वरीचा थोडासा हात दाबून देतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आता मला बरं वाटतंय, नका काळजी करू अर्णव सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे रिलॅक्स, असंही आता तिने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा इथे आता अर्णव तिची एवढी काळजी घेतोय ना हे बघूनच ना ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर तुम्ही बघताय का, आपण दोघंही असलो ना तरीसुद्धा संकटाला आपण असे मात करून पुढे येतो. आपल्या ह्या वाटेमध्ये किती अडचणी आल्या तरीसुद्धा आपण हरलो का नाही ना. म्हणजेच तुम्हाला मी काय म्हणते समजते ना, आपण जर दोघं सोबत असू ना तर आपण अख्खं जग जिंकू शकतो, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. तेव्हाच अर्णव ईश्वरीकडे एकटक बघत असतो. अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की हो मला कळतायत या गोष्टी. मग आता अर्णवला सुद्धा कळून चुकलेलं असतं की ईश्वरीला काय म्हणायचं आहे ते, म्हणजे ही जोडी ना दोघांचीही खरं तर एक दुसऱ्यासाठीच बनली आहे, असंही आता तिला हे सगळं काही बोलून अर्णवला दाखवून द्यायचं असतं. म्हणूनच मग ती आता अर्णवशी बोलताना असंच बोलत असते. मग अर्णवसुद्धा तिचा हात हातात धरून बोलत असतो की हो मलाही पटतायत तुझ्या गोष्टी. मग आता ईश्वरी अर्णवच्या डोळ्यात एकटक बघत राहते, कारण तिने आता ज्या काही गोष्टी बोललेल्या असतात त्याला अर्णवने सुद्धा ग्रीन सिग्नल दिलेला असतो. मुळात ती ह्या गोष्टीसाठी खुश असते की अर्णव तिचं ऐकून ना या पूजेसाठी सुद्धा आलेला होता, नाहीतर अर्णवचा आधी देवावर सुद्धा विश्वास नव्हता. तोच अर्णव चक्क आज तिच्याबरोबर या देवळात आला होता, रात्रभर मठात राहणार होता. हे सगळं काही ईश्वरीमुळेच तर घडत होतं. या सगळ्या गोष्टी ईश्वरीमुळे घडत असल्यामुळे अर्णवच्या याच्यामध्ये सुद्धा बरेच बदल झालेले असतात आणि ते बदल आता त्यालाही स्वतःला दिसत असतात. मग तो आता ईश्वरीला म्हणत असतो
की चल तसंही आता रात्र भरपूर झाले, आपल्याला झोपायला हवं. आणि त्यानंतर आता त्यांची पूर्णपणे सोय वगैरे तिथे केलेली असते आणि ती सोय अशी असते की तिथे फॅन वगैरे एकदम स्लो असतो, म्हणजे तिथे AC नसते, म्हणून अर्णवची थोडीशी अडचण होत असते. पण काय करणार, तेवढ्या ह्याच्यातसुद्धा आता आपण मठात आलो आहे म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी भागवून घेण्यासुद्धा काम आहे, हेही आता अर्णवला ईश्वरीमुळे कळून चुकलेलं असतं. तो आता म्हणत असतो की पटकन चल आता फ्रेश वगैरे होऊया आणि झोपून घेऊया. मग आता ईश्वरी जाणाऱ्या अर्णवकडे ना एकटक बघत असते, कारण आहे ना तिला आता अर्णवमध्ये झालेले हे बदल आणि ह्या सगळ्या गोष्टींना अगदी हव्याशा वाटत असतात. तिने आता जसा विचार केला होता ना, अगदी तशाच त्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे ती आता खूप जास्त खुश असते. तर दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो झोपलेला असतानाच ना त्याला ना नीट झोपही लागत नसते त्या बेडवर. खरं तर ईश्वरी खाली झोपलेली असते, पण अर्णव जेव्हा झोपत असतो तेव्हा अर्णवला सारख्या मच्छर्स वगैरे खात असतात, त्याला त्रास होत असतो. हे ईश्वरीला दिसतं की अर्णवला एवढा त्रास होतोय. मग तीही विचार करते की बिचाराला किती काय गोष्टी सहन कराव्या लागत आहेत, असाही विचार ती आता करू लागते. इकडे आता अर्णवला तर आता झोपही लागत नसते, त्याला आता सारख्या मच्छर चावत असतात, गरम होत असतं. हे सगळं ईश्वरी पाहते. मग ईश्वरी विचार करते की माझ्यासाठी माझं म्हणणं ऐकून ते इथपर्यंत आले आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींना सफर करावं लागते, त्यासाठी ना तिला वाईट वाटत असतं. मग आता अंगावर चादर घेऊनही त्याला झोप लागत नसते, तो इकडे तिकडे तळमळत असतो. हे सगळं एकटक ती आता बघते. मग ती विचार करते की आताच आपल्याला काहीतरी करायला हवं. ती स्वतःची झोप मोड करते आणि त्याच्यासाठी आता काहीसुद्धा करायला तयार असते. ती पटकने ना तिथे असणारा एक पेपर आपल्या हातात घेते, कारण तिला अर्णवला गरम होतंय हे सरळ आणि स्पष्ट दिसत असतं. मग ती विचार करते की ह्यांना एवढं गरम होतंय ना, तर आपणच काहीतरी करूया. मग आता ती येते आणि पटकने ना अर्णवच्या बाजूला बसते आणि एका पेपराने अर्णवला हवा वगैरे घालायला सुरुवात करते, जेणेकरून अर्णवला थोडीशी का होईना हवा लागल्यावर अर्णवला निदान झोप तरी येईल, असा विचार ना तिच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. म्हणूनच मग आता तिने आता या सगळ्या काही गोष्टी बाजूला ठेवून अर्णवच्या बाजूला बसायचं ठरवलेलं होतं. रात्रभर जागायला लागलं तरीही चालेल, पण अर्णव सरांना गाढ झोप यायला हवी असाच ती विचार करत असते, कारण अशा ह्या सगळ्या परिस्थितीत ना त्याला झोपायची सवय नव्हती. आणि आता या सगळ्या परिस्थितीत बिचारा तरीसुद्धा ईश्वरीसाठी ॲडजस्ट करत होता. त्यामुळे ईश्वरीसुद्धा आपली झोप बाजूला ठेवून अर्णवसाठी या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या करत होती. आणि त्यामुळेच ना अर्णवसुद्धा खूपच जास्त आता झोपेमध्ये एकदम गाढ होता. त्याला माहितीसुद्धा नव्हतं की त्याच्या बाजूला ईश्वरी बसली आहे आणि त्याला अशी पंख्याने हवा वगैरे घालते आहे. तेच दुसरीकडे आता बरोबर लक्ष असतं इकडे असणाऱ्या या राकेशचं. राकेश इकडे तिकडे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या चालत असतो. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी तो बघतो ना, तेव्हा आता आजूबाजूला बघितलेलं असतं की कोणी नाही आहे तोपर्यंत फोन करून घ्यायचा. आणि म्हणूनच मग त्याने आता सौदामिनीला कॉल करायचं ठरवलेलं असतं, कारण त्याला आता या प्लॅनिंगमध्ये सौदामिनीसुद्धा लागणार असते. सौदामिनी जर त्याच्यासोबत असेल तर त्याचा हा प्लॅन सक्सेस होईल असंच त्याला आता वाटत होतं. आणि त्यामुळेच ना तो या सगळ्या प्लॅनिंगमध्ये सौदामिनीला हाताशी घ्यायचं ठरवतो. सौदामिनीला सगळ्यात आधी तो कॉल करतो. तो तिला कॉल करून म्हणत असतो की उद्या मला इकडनं म्हणजे जेलमधून ना हॉस्पिटलमध्ये नेणार आहे, JP हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे ना तुम्ही माझं एक काम करायचं आहे. मग आता तू मला ऑर्डर देणार का, असंही सौदामिनी राकेशला म्हणत असते. राकेश तिला म्हणत असतो की तुम्ही ठरवलं आहे ना की त्या अर्णव ईश्वरीला त्या स्पर्धेमध्ये जिंकायला द्यायचं नाही, आणि मग त्यासाठी माझ्याकडे एक भन्नाटाचा प्लॅन आहे आणि तो प्लॅन काही झालं तरी सक्सेस करायचा आहे. म्हणूनच तर मग मी तुम्हाला सांगतोय, माझ्याकडे एक आयडिया आहे, पण त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. मी आता हॉस्पिटलच्या गाडीत पळ काढेन आणि हॉस्पिटलच्या गाडीतून पळ काढल्यानंतर ना तुम्ही मला स्वतः यायचं आहे तिथे वाचवण्यासाठी. म्हणजेच तुम्ही दुसरी गाडी अरेंज करायची आहे आणि जशी तुम्ही दुसरी गाडी अरेंज कराल ना तसं मी त्या गाडीतून थेट तुम्हाला भेटेन आणि मग सगळं प्लॅनिंग सांगेल. मग तेव्हाच ना सौदामिनी ही चिडलेली असते आणि सौदामिनी म्हणत असते की स्वतःचा आधी प्लॅन ना ॲक्टिव्ह कर
आणि मग नंतर मला भेटायचं ना काय ते ठरव, असंही आता ती रागारागात बोलत असते. मग आता सौदामिनीला तो म्हणत असतो की बघा ना उद्या काय काय करतो ते, मग तेव्हा तुम्हीच विचार करत बसाल की कसला भारी विचार केला आहे तो. मग आता करशील तेव्हा खरं मी करेन गाडीची व्यवस्था, पण मी स्वतः नसेन तिथे, असंही सौदामिनीने आता त्याला सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तिने सांगितलेल्या असतात ना, तेव्हा मात्र इकडे आता पूर्णपणे राकेशने तयारी केलेली असते की पोलिसांच्या तावडीतून कसा उद्या पळ काढायचा, म्हणजेच कसं बाहेर यायचं, या सगळ्याचं प्लॅनिंग त्याने बरोबर करून ठेवलेलं होतं. आणि त्यासाठी तो आता सौदामिनीला या गोष्टी सांगत होता. त्याचबरोबर आता त्याने प्लॅनिंगसुद्धा पुढचं केलेलं होतं की त्याने तो बॉम्ब कसा लपवून ठेवला होता आणि त्या बॉम्बलासुद्धा आता त्याला व्यवस्थित पॅकिंग करायचं होतं, कारण त्याला उद्या काहीतरी प्लॅनिंग करून बाहेर पडायचं होतं. आणि ते प्लॅनिंग करून जेव्हा तो बाहेर पडेल ना, तेव्हाच त्याने ठरवलेलं होतं की आपण काही ना काही झालं तरीसुद्धा उद्या त्या अर्णव ईश्वरीचा गेम खल्लास करायचा. उद्या त्यांचा दिवस ना हा शेवटचा दिवस असेल असंही आता म्हटलं जातं. अर्णव ईश्वरी छान पूजेसाठी तयार होऊन आलेले असतात. पूजेसाठी जेव्हा दोघंही जण छान तयार होऊन येतात ना, तेव्हा आता गुरुजी ऑलरेडी वाट बघत असतात होम हवन करायची, कारण त्यांनी सगळी तयारी करून ठेवलेली असते. कारण त्यांनाही माहिती आहे अर्णव ईश्वरीला पटकन पुढे सुद्धा जायचं आहे आणि त्यामुळे स्पर्धेला जाण्यासाठीच त्यांची ही तयारी सुरू असते. तेच आता दोघंही जण येतात आणि दोघंही जण जेव्हा येतात ना, तेव्हा गुरुजी म्हणतात की चला आलायत फायनली, आपण आता सुरुवात करूया. मग आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होतात ना, तेव्हा गुरुजीही म्हणत असतात की चला आता ना आपलं हे सगळं पूर्ण झालं की तुम्हाला घवघवीत यश येईल बघा, कारण मला माहिती आहे ना की तुम्हालाही आता पोचायचं आहे. आणि जेव्हा आपला हा व्रत पूर्ण होईल तेव्हा बघतच राहा, सगळं काही नीट होईल, असं देखील गुरुजी सांगतात. मग आता अर्णव ईश्वरी खाली बसतात, कारण त्यांना आता होम हवनला बसायचं असतं. त्याला खूप उशीरही होणार असतो. दत्तगुरुजींची पूजा वगैरे आधी केली जाते. दत्तगुरुजींची पूजा वगैरे झाल्यानंतर पुढची प्रोसेसही असते, ज्यामध्ये आता ईश्वरी दोघंही जण जोडीने पूजा वगैरे करतात. पूजा वगैरे जोडीने झाल्यानंतर ना, इकडे आता गुरुजी सांगत असतात की चला आता आपण होम हवन करून घेऊया. होम हवनला सुद्धा उशीर व्हायला नको. दोघंही जण आता खाली बसतात. जसे आता खाली बसतात ना, तसे आता पुढचे विधी सुरू होतात. म्हणजेच आता दोघांनाही सांगितलं जातं की कुंकू वगैरे आहे ते व्यवस्थित हे करा. मग आता अर्णव ईश्वरीला विचारत असतो की हे सगळं काही कसं करायचं आहे. मग अर्णवला ईश्वरी सुद्धा सपोर्ट करत असते, कशा काय सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी. मग अर्णवला ईश्वरीने सुद्धा सपोर्ट केल्यामुळे ना आता बरंच काम जे आहे ते जमत असतं. म्हणजेच या पूजेच्याबद्दल अर्णवला माहिती नसतं ना, मग ईश्वरी अर्णवला एक एक गोष्टी सांगत असते. जसं आता ईश्वरी अर्णवला या सगळ्या काही गोष्टी सांगते, आता अर्णव एक एक करून करत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दोघंही जण पूजा करून घेत असतात. दोघांच्याही मनात तीच इच्छा असते की आज काही झालं तरी या स्पर्धेमध्ये त्यांना घवघवीत यश मिळायला हवं, कारण आता ती स्पर्धा ना त्यांच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची असते आणि ह्या स्पर्धेमध्ये त्यांना विजय मिळवायचा असतो. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळे विधी अगदी निर्विघ्नपणे पार पाडतात. त्याच वेळेला इथे अर्णव जो आहे तो मात्र ईश्वरीकडे एकटक बघतच राहतो. मग ईश्वरी अर्णवला म्हणत असते की झालंय आता. मग दोघंही जण घरी येतात. तेच आता स्पर्धेला जायला तयारी करतात. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की झालंय बघा सगळं रेडी. अर्णव म्हणत असतो की एवढं सगळं सामान घेऊन येणार आहेस का. मग ईश्वरी म्हणते की हो, मग असलेलं बरं ना अर्णव सर, या आधीसुद्धा बघितलंत ना किती काय काय अडचणी येत होत्या, पण तरीसुद्धा आपण करतोच आहे की सगळं काही मॅनेज, चला पण तुम्ही काळजी करू नका. मग ईश्वरी तिथे बॅग वगैरे भरून ठेवलेली असते. सोबतच ना ईश्वरीने आता पाण्याची बॉटलसुद्धा घेतलेली असते. अर्णव आता ती पाण्याची बॉटल हातात घेऊन ईश्वरीला म्हणत असतो की आता ही बॉटल कशाला घेतली, आपण बाहेर एखादी बॉटल वगैरे घेतलीच असती ना, या सगळ्याची काय गरज आहे, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना या सगळ्याची गरज आहे, कारण आहे ना आपण बाहेरची प्लॅस्टिकची बॉटल घेण्यापेक्षा कधीही तांब्याच्या बाटलीतून किंवा तांब्याच्या भांड्यातून पाणी पिलेलं केव्हाही उत्तम आणि केव्हाही चांगलं.
म्हणूनच मग आता मी ही बॉटल घेतली आहे. त्याचबरोबर भारत GT म्हणजेच तामतम प्रोडक्ट उत्तराखंड या प्रोडक्टची आता खरं तर ना ईश्वरी ॲड करत असते. आणि ईश्वरी ॲड करत असतानाच ना अर्णवलाही आता ईश्वरी म्हणत असते, तुम्ही एकदा ह्यातलं पाणी पिऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल. मग आता अर्णवला ईश्वरीने सांगितलं आहे म्हटल्यावर अर्णवही त्या बॉटलमधलं आता पाणी पिऊन बघतो. म्हणजे काय खरं काय खोटं या सगळ्या काही गोष्टी समजतील. मग आता जेव्हा ते पाणी पिलं जातं ना तेव्हाच ना आता खरंच खूप छान लागतं गं हे पाणी, असंही आता अर्णव ईश्वरीला म्हणतो. मग ईश्वरी म्हणते, तेच तर फरक आहे ना बाहेरच्या प्लॅस्टिकमधल्या बॉटलचा आणि आपल्या या घरातील पाणी आणि या तांब्याच्या भांड्यातून आपण जेव्हा पाणी पितो ना त्याचा. असंही बोलून आता ती सगळ्या काही गोष्टी अर्णवला समजावून सांगत असते. अर्णवलासुद्धा या सगळ्या गोष्टी कळतात. मग दोघंही मिळून आता ही प्रमोशनल ॲड करत असतात. आणि जेव्हा हे सगळं होतं तोपर्यंत खालून ना आजीचा आवाज येतो, चला झालंय का सगळं, चला चला पटकन. मग आता अर्णव ईश्वरी पटकनी खाली यायला निघतात. कारण आता खूप जास्त उशीर करूनही उपयोग नव्हता. कारण आहे ना त्यांना पटकन त्या तिथे पोचायचं होतं. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्णव ईश्वरीला जात असताना इकडे आजीना हातावर दही देते. आणि आजी अर्णव ईश्वरीला म्हणत असते की तुमच्या वाटेत याआधी बरीच विघ्न आली, मी ओळखते, पण आता तसं काही व्हायला नको एवढंच माझं देवाकडे प्रार्थना आहे. आणि त्याचबरोबर आता तिने दोघांच्याही हातावर दही दिलेलं असतं. आणि तुम्ही ह्या 2 स्पर्धा कशाबशा जिंकल्या आणि मग तिसरी स्पर्धेही तुम्हाला जिंकायची आहे, असंही बोलून आता आजी आणि मामा आशीर्वाद देतात. तेवढ्यातच ना तिकडे आता ही जी नम्रता आहे तीसुद्धा आलेली असते आणि ती लांबून हे सगळं काही पाहत असते. जेव्हा नम्रता हे सगळं पाहते ना तेव्हा नम्रताला राग येत असतो. कारण तिला असं वाटत असतं की तिचं तर कोण कौतुकच करत नाही आहे. तेच आता आकाशही तयार होऊन आलेला असतो. मग आता आजीचा आशीर्वाद अर्णव आणि ईश्वरी घेतात. मग आजी म्हणत असते की मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं काही कराल, कारण याआधीसुद्धा आपल्याला असंच वाटत होतं की कशा सगळ्या काही गोष्टी होतील, पण तरीसुद्धा या सगळ्या काही गोष्टी आपण जमवून आणल्यास ना मग इथून पुढेसुद्धा काही होणार नाही. मग तेच आता इकडे नम्रता आणि आकाशही असतात. त्यांनासुद्धा आजी बोलवते, अरे या ना तुम्हीही या पुढे पटकनी ना दही घ्या हातावर. मग आता त्या दोघांच्याही हातावर सुद्धा गोडाचं दही साखर ठेवलं जातं. मग तेव्हा त्यांनाही सांगितलं जातं की तुम्हालासुद्धा जिंकून यायचं आहे हां. मग तेव्हाच नम्रताही हो असं म्हणते. नम्रताला खरं तर ही स्पर्धा खूप जास्त महत्त्वाची होती आणि त्याचसाठी ती काहीसुद्धा करायला तयार होती. इकडे आता नम्रता आणि आकाश देखील आजीचा आशीर्वाद वगैरे घेऊन ना पटकनी ते सुद्धा बाहेर पडतात. तेच आता ईश्वरी म्हणत असते की चला ऑलरेडी उशीर झालाय, अजून आपल्याला उशीर करायला नको, आपण पटकन निघूया, असंही आता ईश्वरी म्हणत असते. तेच दुसरीकडे मात्र आता प्लॅनिंग हे सुरू असतं. राकेशने ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा आता आपण मागे हटायचं नाही. आणि त्यासाठी त्याने आता जो बॉम्ब बनवलेला असतो ना तो सुद्धा त्याला सोबत घ्यायचा असतो. तो बॉम्ब जेव्हा आता तो सोबत घेईल तेव्हाच तर त्याला माहिती आहे की ह्या सगळ्या काही गोष्टी शक्य होतील. त्याने रात्रीत सगळ्याची तयारी करून ठेवलेली असते. म्हणजेच ना त्याला आता वाटू लागलेलं असतं की उगाच उशीर करायला नको. आता तो सगळ्याची अरेंजमेंट आता रात्रीच करून ठेवतो. म्हणजे कसं जेव्हा ॲक्टिंग केली की लगेच आपल्याला तिथून सटकायला भेटेल ना, असाच हा राकेशचं प्लॅन असतो. राकेश जेव्हा या सगळ्याचं प्लॅनिंग करतो ना तेव्हा मात्र आता राकेशने ठरवलेलं असतं की खूप झालं आणि काही झालं तरीसुद्धा आता हा जो बॉम्ब आहे तो त्याने व्यवस्थित मॅनेज करून ठेवलेला असतो. कारण त्याला ना आता ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या वेळेत करायच्या असतात. मग आता तो बॉम्ब त्याने इतक्या पटकनी त्याच्यामध्ये ठेवलेला असतो ना की त्याला आता हा बॉम्ब घेऊनच बाहेर पडायचं असतं. आणि त्याचसाठी त्याची आता खूपच जास्त अशी मजामस्ती सुरू असते. कारण त्याला उद्या पोलिसांच्या तावडीतून पळ काढायचा असतो. यासाठी डोक्यामध्ये प्लॅनिंग असतं, सोबत हा बॉम्बसुद्धा. कारण हा बॉम्ब त्याला अर्णव ईश्वरीच्या आता गाडीमध्ये लावायचा होता. कारण त्याला वाटत होतं की हा बॉम्ब लावल्यावर हे दोघंही जण जागीच संपतील आणि म्हणूनच मग आता त्याला ह्या सगळ्या काही गोष्टी हव्या होत्या. मग आता त्याने ह्या बॉम्बची सुद्धा सोय केलेली होती. तो बॉम्ब कुठे ठेवायचा, काय करायचं या सगळ्याचा बंदोबस्त केलेला होता. मग आता त्याच्या डोक्यातलं प्लॅनिंग त्याने आता
पूर्णपणे तयारीत केलेलं असतं की आता हे असं करायचं. तेच आता पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की इकडे आता आजी वगैरे म्हणत असतात की तुम्ही चौघं एकाच गाडीतून जा, म्हणजे अर्णव, ईश्वरी आणि आकाश, नम्रता. पण इकडे नम्रता म्हणत असते की नको, आम्ही दुसऱ्या टीममधले आहोत ना, म्हणजे आमची एंट्री ही दुसऱ्या गाडीनेच पहिला हवी, असंही ती आता म्हणत असते. मग आता नम्रताने हे असं म्हटल्यावर अर्णव, ईश्वरी शांत राहतात. ते आता आजी आणि मामाला सांगत असतात की तुम्ही चला आमच्यासोबत. तेच इथे राकेशच्या तोंडातून पूर्णपणे फेस येत असतो. राकेशच्या तोंडातनं फेस आल्याबरोबर राकेशला आता लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातलं असतं. मग तेव्हाच ना हवालदार वगैरे हॉस्पिटलच्या गाडीने त्याला घेऊन जात असतात आणि सोबत त्यांनी घेताना ना बॉम्बही घेतलेला असतो. तेच आता इकडे अर्णव, ईश्वरी सोबत असतात. तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आपण जेव्हा दोघंही जण सोबत असू ना, तेव्हा काहीच घाबरायची गरज नाही, आपण सगळ्यावर मात करू शकतो. आणि असं बोलून अर्णव पण ईश्वरीच्या हातात हात देतो. तेच आता इकडे जो राकेश सुटलेला असतो ना, म्हणजे ज्या ॲम्ब्युलन्समध्ये असतो, तो झोपलेला असताना या पोलिसांना डायरेक्ट पिस्तूल दाखवून आता तो त्यांना घाबरवू लागतो. जर पुढे आलात ना तर लक्षात ठेवा, गाडी थांबव रे, गाडी थांबव, असं बोलून गाडी थांबवायला त्याने सांगितलेली असते. आणि मग तेव्हाच ना तिथे असणारे पोलीस जे आहेत ते म्हणतात की खाली ठेवा राकेश, बंदूक खाली ठेव. आता काही झालं तरी राकेश बंदूक खाली ठेवत नाही, म्हणून पोलीस घाबरतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.